मीटिंग बोलवली तर येऊन फक्त तिथे हे करतात आणि पुढे त्याच्यावरती काही होत नाही. ते अभियान राबवलं, त्या जे काही आपण चला जाणू या नदीला यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये एकाही ठिकाणी महाड तालुक्यामध्ये पोलादपूर म्हणजे महाड सब डिव्हिजनला फॉरेस्ट गार्ड सोडलं तर दुसरं कोणी उपस्थित नव्हतं. काही ठिकाणी फॉरेस्ट गार्ड उपस्थित राहिले तर काही अडचण तिथे बेसिक ती येते आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये की कन्सर्न डिपार्टमेंट काही करत नाही. तर त्या दृष्टीने काही करता येईल तर जलसाक्षरतेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ग्रामपंचायतीने ताई तुम्ही मगाशी जे बोललात ते जलसुरक्षक जे आहेत तो वेगळा विषय आहे. आणि ते जलसुरक्षक आपल्याला जलदूत म्हणून आपल्याला जलसेवक म्हणून त्यालाच सांगितलं तर ती अडचण झालेली आहे. ज्या याद्या दिलेल्या आहेत रायगड जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीने तर ते याद्या सुद्धा जिल्हा स्तरावर मिसिंग आहेत. अधिकारी बदलला का ती यादीच सापडत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला ते होत आहे. रायगड रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे की जिल्हा स्तरावरती त्यांच्या याद्याच उपलब्ध नाही आहेत. त्यांना कल्पनाच नाही याद्यांसंदर्भातली. या 3 गोष्टीमध्ये ताई आपण लक्ष घालावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. आता जो शाहनवाज तुम्ही रिपोर्ट बद्दल जे बोलले थोडंसं बोला. रिपोर्टचं काय तुम्हाला काय वाटतं की रिपोर्टसाठी जे तुम्ही बोलले. आता मॅडम ह्या रिपोर्ट बाबत असं बोलायचं म्हणजे वरिष्ठ आपले जे आहेत जे राज्यस्तरीय कमिटीवर आहेत ते एकच गोष्ट घेऊन बसतात मिटिंगला की फक्त रिपोर्ट तयार करा, रिपोर्ट तयार करा. जर रिपोर्ट तयार करा हे जे रिपोर्ट आहेत ते मी परत सर्वांना सांगतो की रिपोर्ट इतर वेगवेगळ्या याच्यातून काढले आहेत, नवीन काय नाहीये. आम्ही पण रिपोर्ट तयार करू, पण जे बेसिक कामं आहेत आणि जे तात्काळ काम आवश्यक आहेत याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे जसा ज्या येणाऱ्या समस्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी कंटिन्यू याची मिटिंग लावली पाहिजे होती. फॉरेस्टवाले त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला हवे. इरिगेशन डिपार्टमेंट समजा थोडंफार सहकार्य करता येईल. ग्रामपंचायतीमध्ये बीडीओ त्यांना दिलेली आपण माहिती मी फॉर्म्स तयार करून सर्वांना दिले होते. माझे इतके सहसमन्वयक त्यांना पण दिले होते आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हे फॉर्म्स मध्ये माहिती आली पाहिजे. आपल्याला त्याच्यावर बरंच काय काम करायचं आहे. पण काम करण्यापूर्वी रिपोर्टला माझ्या दृष्टीने मी माझं वैयक्तिक म्हणतो बाकीच्या रिपोर्टला इम्पॉर्टन्स 0 आहे. आता तरी तुम्हाला पट्टे का बघा रिपोर्ट तसे अनेक आले, अनेक गेले, अनेक मंत्र्यांनी ते कचऱ्याच्या कुंडीत पण टाकून दिले. पण आज जे आपल्याला ह्याच्यावर काम करायला एक संधी आली आहे, माहिती घ्यायला संधी आली आहे, तीच अपुरी होत आहे. तर रिपोर्टला आपण काय इम्पॉर्टन्स द्यायची. वन विभागातला वन एवढं तोडलं जाते मॅडम. एकटा अख्खा चिपळूण खेड आणि याच्यात लढतोय. माझा तो किरण ताडे पण मला वाटतं माझा आहे त्याच्यावर किरण ताडे पण आता वर्ष झाला त्याला पण माहिती आहे की कसे कसे लढतोय. जे प्रदूषणावर येत होतो किरण ताडे आहे ना जीवावर उदार होऊन काम करतोय तिथे त्याच्यामध्ये आपल्या खेडमध्ये लोटा एमआयडीसीचं सगळं त्यामध्ये टाकलंय. म्हणजे पाणी आमच्या त्या नदीमध्ये जगबुडीमध्ये टाकलंय. इव्हन आमच्या जगबुडीमध्ये मगरी प्रत्यक्ष मारतात. मगर क्रोकोडाईल यांचं मारण्याचं प्रमाण मोठं आहे. चिपळूण आणि वाशीची जर तुम्हाला सांगितलं मग याचं माझं म्हणण्याचं फिरून म्हणजे सर्व काही फिरून एकच होते रिपोर्ट करणं ह्याला इम्पॉर्टन्स नाही तर प्रत्यक्ष आता जी कामं आवश्यक आहेत आणि त्या रिपोर्ट तयार करण्यासाठी माहिती आवश्यक आहे याच्यावर वरिष्ठांनी भर दिला पाहिजे. आणि वरिष्ठांच्या कुठल्याही मी आता राग येईल कदाचित माझ्या वरिष्ठांना किलोमीटरच्या 60 मॅक्झिमम 80 किलोमीटर होईल. आमचा जो मुंबई गोवा हायवे झाला हा मुंबई गोवा हायवे बीओटी तत्वावर होणार वापरा आणि हस्तांतरित करा. पण हे नकार ह्याच्यासाठी देण्यात आला होता की याच्यामधून उत्पन्न मिळणार नाही, याच्यावर आवश्यक वाहतूक नाहीये. म्हणून शेवटी ते कन्स्ट्रक्शन पद्धतीवर टेंडर पद्धतीवर झालं म्हणजे वाहतूक नाही. पण एक रस्ता असताना दुसरा सागरी महामार्ग आमच्याकडे झाला. आता सागरी महामार्ग झाला तर ठीक आहे, पहिल्या रस्त्याचं काम होत नाही. त्याच्यानंतर आता शासनानं 100 मीटर रुंदीचा ग्रीनफील्ड हायवे केलाय. हा ज्यावेळी ग्रीनफील्ड ऐकते ना सर्व हो हो ऐकायला येते माझं बरोबर आहे. हायवे मीटर 100 मीटर म्हणजे हा जो पूर्ण पट्टा आहे जो आमचा जंगल भाग आहे हे सगळं तोडणार, त्याला लेवल करणार, त्या रस्त्याची वाट लावणार आणि आमच्या निसर्गाचं वाटोळ करून लावणार. आणि याच्यामध्ये आमचेच आमदार खासदार मंत्री यांच्या जमिनी त्यांना किमती येणार. पण आमच्या कोकणच्या निसर्गाचं वाटोळ लावणार. कुठून पाणी येणार आहे मला सांगा. भूस्खलनच होणार आहे.
परशुराम घाटामध्ये तीच कंडिशन होते, घाट खाली येतोय, प्रत्येक वेळी तीच कंडिशन आहे. म्हणजे निसर्गाचं वाटं होतं, याचा कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. कारण जो हायवे तुम्ही डोंगरातून तोडलाय त्याची माती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, मग ती सावित्री असेल, शास्त्री नदी असेल, की वाशिष्ठी असेल, की जगबुडी असेल, आणि भोसले घाट घेतला तो भोसले घाट पण खोदला, ही सगळी माती येऊन आमच्या नदीमध्ये मिळते. याच्यावर कोण बोलणार? आणि हीच कंडिशन पुढच्या भागामध्ये होणार आहे. तर आमच्या ज्या ह्या कोकणच्या समस्या आहेत त्या समस्या कुठेतरी वरच्या पातळीवर मांडल्या गेल्या पाहिजेत, वारंवार मांडल्या गेल्या पाहिजेत, आणि याला आम्हाला नेतृत्व हवं. तर म्हणूनच तुम्हाला असं वाटतं का की हे जे झाडं खूप सारे कापले जाते हे याचे कारणच आहे? हां, बोला उदय मानकवले, बोला. हॅलो, बोला. हा, येतो आवाज, बोला. सरांनी जसं सांगितलं तसं 2 महिन्यापूर्वी इथले पेण तालुक्यातले 2 नद्या वाहतात, बाळगंगा पण, आणि इथे 2 मोठी धरण दिलेले आहे. इथले मुख्याधिकारी नगरपालिका, इथले फॉरेस्ट अधिकारी, इथले तहसीलदार अधिकारी, प्रांत अधिकाऱ्यांनी यांना असं मी एक पत्र दिलेलं आहे की या तालुक्यातले सगळ्या शाळेतले प्राचार्य, सगळे तलाठी, सगळे सरपंच, सगळे ग्रामसेवक, काही पोलीस पाटील, अशा सगळ्या यंत्रणांची एकत्र मीटिंग लावूया आणि नदीबद्दल त्यांना सांगूया. त्याबद्दल सर त्याही अर्जाला वाटण्याच्या टोपल्या लागल्या, काही अजून त्यावर करायला मागत नाही. त्यामुळे एखादा गावचा साधा पुढारी येतो एखाद्या पक्षाचा, त्याला तिथे सन्मानाने वागणूक दिली जाते, पण प्रत्यक्षात पदर खर्च करतात. अजूनही आम्ही 3 वर्षात मॅडम एकही रुपया कोणाची स्पॉन्सरशिप घेतलेली नाहीये. आम्ही तिघे जण कष्टाचे पैसे करतो, पगारातले पैसे काढतो आणि सगळे नदीचे खर्च करतो, सगळे नाश्त्या पाण्यापासून बॅनर पासून. तिथे एखादा साधा पक्षाचा भुरटा कार्यकर्ता गेला, त्याला सन्मानाची वागणूक दिली जाते. यात काय आम्हाला सन्मान मिळावा असं नाही, पण जी जननी आहे, जी माता आहे, जी नदी आहे, ती जिवंत राहिली तरच धरणं आहेत. त्यासाठी जे काम करतात पदरमोड करून, त्यांचं थोडंसं ऐका, थोडीशी अंमलबजावणी करा, एवढीच माफक अपेक्षा आहे. यावर विचार मंथन व्हावं आणि ठोस हे करावं. त्या रिपोर्ट बद्दल तुमच्या काय म्हणणं आहे? रिपोर्ट जे मागतायत आता आपले उदय मानकवले, तुमच्या रिपोर्ट बद्दल काय म्हणणं आहे? ते रिपोर्ट सबमिट करायला जे आपले मॅडम येते ना ऐकू? हां येते ऐकायला. गणेश खातू, उदय मानकवले तुम्ही पण बोला, गणेश खातू तुम्ही पण बोला. त्या रिपोर्ट बद्दल तुमच्या काय म्हणणं आहे ते जरा बोला. हॅलो, रिपोर्ट बद्दल काय म्हणायचं? आवाज येते का माझा? हो येते. तुमचा आवाज येतोय? हा बोला, तुमचा आवाज येतोय. मी आता जे काय बोललो किंवा उदय, फक्त मागचे 2 महिने तेच रिपोर्टच हा विषय चाललाय त्या झूम मिटिंगना जलबिरादरीच्या. बरोबर. चला जाणू या नदी या अंतर्गत ज्या मिटिंग झाल्या त्याच्या, तर त्यामध्ये अडचणी ज्या आहेत ना, मुळात प्रशासनाकडून काहीही सहकार्य मिळत नाही आणि फक्त रिपोर्टसाठीच तिकडे आग्रह धरला जातोय. तर आता जर तुम्हाला ओव्हरऑल आपल्या 1 तासाच्या चर्चेमध्ये काही लक्षात तुमच्या हे आलं असेल की सगळ्यांची अडचण तीच आहे की जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरचे जे कोण अधिकारी आहेत ते इंटरनेट करत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना वाटतं की ही सगळी मंडळी जी आहे हे त्यांचे शत्रूच आहेत. ट्रीटमेंट अशी दिली की ह्यांना कोणतंही सहकार्य करायचं नाही, यांच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही, त्यांना काही काम करायचं ते करू द्या, अशी परिस्थिती आपल्याकडे या सर्व जिल्ह्यांमध्ये चाललेली आहे. नरेंद्र चूक आणि आपलं नारायण पुरकर का कोण, अंकुश नारायणकर, अंकुश नारायणकर, त्या दोघांचं तेच चाललेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की आता आम्ही ते रिपोर्ट त्यांचे पण आम्ही बनवलेले आहेत, इंटरनेटवर जी काय माहिती अवेलेबल आहे त्याप्रमाणे ते पुढे सरकलेले आहेत. बघूया आता तिकडून काय येतंय का, त्याच्यावरती वाट न बघता आपल्याला काय करता येईल. नाही मला एवढंच म्हणायचं आहे ह्या रिपोर्टच्या बद्दल. मला पण अंकुश नारायणकरचा आला होता की तुमच्या नाही नंतर तुम्ही म्हणू नका की तुमच्या रिपोर्ट नाही, तुमचं काम झाले नाही. तर मी पण त्यांना तेच सांगितलं की तुमच्या जर 20चा पण झाला ना तरी आम्ही कल्याण समजू की झाला काहीतरी. पण जर तुम्ही आता अरविंदला ऐकलं, अरविंद म्हात्रेला, एवढा सुप्रीम कोर्टला जाऊन सगळा ऑर्डर असून एवढा पैसे सँक्शन असून सुद्धा काही होत
नसेल तर तुम्हाला वाटतं का ह्या रिपोर्टतून काही हे होणार आहे? आणि आता तर इलेक्शन आलंय. हा महत्वाचा मुद्दा आहे ताई. आता महत्वाचा मुद्दा अरविंद म्हात्रे सरांनी जो सांगितलं ना, त्यांच्याकडे जो निधी आहे तो खर्च करण्यासाठी, म्हणजे त्यांच्याकडे जी नुकसान भरपाईची रक्कम कलेक्टर ऑफिसला जमा आहे ती वर्ग करण्यासाठी सुद्धा कलेक्टरना वेळ नाही की ते त्यात काय काम करायचं आणि ते कसं करायचं. आणि हा एक मुद्दा. दुसरा तर मी तुम्हाला जे सांगितलं की रिव्हर रिज्युविनेशन कमिटी ऑलरेडी आहे 2018 पासून आणि कलेक्टरच्या अंतर्गत म्हणजे त्यांच्या अंडरमध्येच आहे. टास्क फोर्सचे एक चेअरमॅन तेच आहेत. जर आजपर्यंत काही काम झाला नाही तर आता काय स्पेशल होऊन जाईल ह्याच्यात? म्हणूनच मला म्हणायचं आहे रिपोर्टच्या मागे जाऊन काही होणार नाही आहे. आधी आपला कामं सगळे मार्गावर लागायला पाहिजे. जसं आता आपण ऐकतोय की एवढा झाडं बिडं कापलं जातोय, सगळं होतोय, ह्या सगळ्यावर काहीतरी हे व्हायला पाहिजे. आणि सपोज आता हा तर वनाचं जे आहे, मी आता जेवढे वनविभागमध्ये गेली म्हणजे 3% पण वन राहिले नाही आहे. हां, आणि मग 30% वनाच्या ठिकाणी 3%. आता सपोज आपण मुंगंतीवारजीच्या अंदरमध्येच हे सगळं कामं चालू आहे आणि वनविभागच याचा सेक्रेटरी आहे. अजूनपर्यंत वनवाल्यांनीच कसल्याही प्रकारच्या ना आपल्याला रिपोर्ट शेअर केला आहे ना त्यांच्या काय काम चाललं आहे त्याच्याविषयी काही सांगितलं आहे. मग काय रिपोर्ट बनवणार आपण? काय पाहिजे ना, त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये पहिल्यांदा त्यांना सेन्सराईज करणं, त्यांच्याकडून माहिती घेणं हा काही चाललंच नाही. ते चाललंय उंदराला सांगितलंय, म्हणजे आपण स्वतःला उंदीर म्हणून घ्यायला हरकत नाही, की उंदराला सांगितलंय मांजराच्या हात गळ्यात घंटा बांधायला, आणि ते मांजर एवढा मस्तवाला आहे की ते त्यांच्या मंत्र्याला विचारत नाही, ते आम्हाला कोणाला विचारणार, स्थानिक पातळीवर नदीत काम करणार नाही. तेच तर झालं आहे. पण आता सपोज आपण जेव्हा चला जाणूया नदीला जेव्हापासून चालू पण झालं आहे त्याच्या आधी म्हणजे आतापर्यंत जेव्हापर्यंत मी फाइंड आउट केलं नाही की हा रिव्हर रिज्युविनेशन कमिटी 2018 पासून आहे, आजपर्यंत कोणी कलेक्टरनी सुद्धा मीटिंगमध्ये सांगितलं नाही की हा ऑलरेडी असा प्रकारच्या काही कमिटी NGTच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि त्याच्या असा फाइंडिंग आहे किंवा अशा गोष्टीला तुम्ही आम्हाला मदत करा. काही नाही. आणि कंप्लायन्स रिपोर्ट जाते तर ते महाराष्ट्र प्रदूषण मंडळकडनं जाते. कंप्लायन्स रिपोर्ट दर 3 महिन्यांनी जाते. म्हणजे विचार करा हे कसं पद्धतीचं सगळं आहे. म्हणजे एक आपण नुसतं म्हणजे अंधविश्वासात आपण चाललो आहेत की आपल्याला एक रिपोर्ट बनवायचा आहे, बाकी कामाचा तर काही ठिकाण दिसतच नाही आपल्याला. बरोबर आहे. तर त्यामुळे आता आपली जी चर्चा चालू आहे की आपल्याला आता निखिल काशिवले जॉईन झाले. हे अरविंद तुम्ही बोलत होते, जरा परत बोला, जरा तुमचा मुद्दा मांडा जरा. मॅडम, माझा मुद्दा असा होतो मॅडम, मी स्वतः NGTनी फाईन मारलेला आहे का 15 करोड रुपये NGTनी कलेक्टरकडे जमा केलेले आहेत तर कासाडी नदी पुनर्वसन करण्यासाठी, साफ करण्यासाठी. कारण केमिकल पूर्ण तळोजा MRDCचं त्याच्यामध्ये असल्या कारणाने तिथले प्राणी, पक्षी आणि मनुष्यांना फार मोठा हानिकारक झालेला आहे. त्यासाठी 15 करोड रुपये कलेक्टरकडे जमा आहेत आणि त्याचे 38 लाख रुपये IITला ऍक्शन प्लॅन बनवायला दिले होते आणि त्याला ऍक्शन प्लॅन बनवून कलेक्टरकडे जमाही केलेले आहेत आणि फक्त काम चालू करायचं आहे. तर कलेक्टर आधीच देत नाहीत. मॅडम, चला जाणूया अभियान याच्यामध्ये. तुम्हाला की ते जे तुम्ही म्हणता ना IITचा रिपोर्ट, आता मला सांगा IITचा बाजूलाच ते आमचा पवाई लेक आहे. पवाई लेक 100 वर्षापासून त्याचा पाणी उपयोग केलं जात नाही. 100 वर्षापासून आत्तापर्यंत नाही. आणि त्याच्यात एवढे म्हणजे पूर्ण सिल्टेशन झालं आहे, एवढं जलपर्णी आहे. IITचाच पूर्ण घाण पाणी तिथे वाहून जातो आहे, बाकीचं पण जातं आहे. पण IIT म्हणजे बाजूलाच ती पवाई लेक आहे, त्याच्याबद्दलच काही करत नाही. पण दुर्दैव आपलं असं आहे की सगळी ठिकाणी ते IITचा रिपोर्टच घेतात. त्या रिपोर्टचं काय होते काही समजत नाही आणि त्याच्या बेसिसवर आपण काही पण मला असं वाटतं की काही म्हणजे ठीक आहे, आता तर सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे आणि आदेश दिला गेला ते तर पूर्ण व्हायलाच पाहिजे. पण दुर्दैव तेच की तुम्ही ते बोलले की आता तुम्हाला काय नरेंद्र चूक बोलले होते, कोण बोलले होते की हे लावणार आहे कलेक्टरच्या मीटिंग? नरेंद्र सर पण बोलले होते का आपण कोकणच्या याच्यामध्ये कलेक्टरांची मीटिंग लावून तुमचं. कारण काय झालं मॅडम, कलेक्टर मला वेळच देत नाहीयेत. ऍडिशनल कलेक्टर आणि प्रदूषण अधिकारी एक मीटिंग झाली, त्यावेळी आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये तुम्हाला कलेक्टरची भेट घेऊन आपण लवकर काम सुरुवात करायला घेऊ. मॅडम, कसं होतं, न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा
निघत नाही म्हणजे आणखी किती अपेक्षा करायची. आणि एवढे लोकांची मॅडम रोगराई निर्माण झालेली आहे तिकडे, एक तर बेकार परिस्थिती. काय तुम्ही रोज न्यूजला तुम्ही पाहू शकता कासाडी नदीचं काय पोझिशन तळोजा एमआयडीसी मधून होत आहे ते. मी एवढं लढतोय म्हणजे 6-7 वर्ष एकटा सुप्रीम कोर्ट आणि एनजीटी कोर्टामध्ये लढून एवढं मोठं न्यायालय लढा लढून सुद्धा उपयोग काय होत नाही असं मला अंतर्मनातनं वाटतो. बरोबर बरोबर. जनताही मला विचारतो का मॅडम का मी तिथला स्थानिक नगरसेवक पण आहे आणि त्यामुळे लोकांची तक्रारी माझ्याकडे येतात. उदाहरण मी कोर्ट कचेरी करून सुद्धा स्थानिक नगरसेवक असून सुद्धा जर माझ्याकडे अपयश येतोय असं मला मानसिकता मला वाटायला लागलं मॅडम. पण तुम्ही जर नगरसेवक आहात तर तुमच्या त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन थ्रू काही काम होत नाही का? तुम्ही तुमच्या महासभामध्ये मांडत नाही का? मॅडम अजिबात नाही. आणि मुन्सिपल पार्टीला सुद्धा मी पार्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि मुन्सिपल पार्टीचं म्हणणं काय ते पैसे कलेक्टरने दिले, कलेक्टरने जर आदेश दिलं आमच्याकडे पाठवून द्या आम्ही काम सुरुवात करतोय. 15 करोड रुपये घेऊन 2 वर्ष झाले कलेक्टर घेऊन व्याज खात बसले. हेच कळत नाही मला का काम करत नाहीये तुमच्याकडे. नाही असं नाही, पैसे ऑलरेडी आणि पैसे तुमच्याकडे ऑलरेडी इंडस्ट्रीनी जमा करून कोर्टच्या आदेशाप्रमाणे कलेक्टरकडे दिले की जेणेकरून तो केमिकल गाल जो बसलेला आहे तो गाल नाही. कारण मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक प्राण्यांचं त्याच्यामध्ये बकऱ्या सुद्धा म्हणजे आम्ही हो बघितलं मासे बकरी गाय सगळं हे झाले होते. म्हणजे एवढं प्राण्यांवर एवढं होतं तर मनुष्यावर केवढा मोठा परिणाम होत असेल याच्यावर हेही बघा तुम्ही. आणि ते पण कसं होतं का 23 MLD जो सीएटीबी प्लांट होता बंद होता, 10 वर्ष बंद होता मॅडम. आणि तो डायरेक्टली केमिकल नदीमध्ये सोडलेला आहे तो वर्षानुवर्ष. हे बघा तेच तर म्हणते ना, रिव्हर रिज्युव्हनेशन कमिटीमध्ये ते MPCB स्वतः मेंबर सेक्रेटरी आहे आणि कुठलाही ठिकाणी जे CETP लावायला पाहिजे ते अजूनही लावला गेला नाही आहे. वालधुनी नदी जी अंबरनाथची आहे त्याच्यावर पण एवढे MIDCच्या सगळं रिजन आहे, तिथे छोटे छोटे कंपन्या आहे. तर MPCBने आत्ता पण मी आता काल परवाच मीटिंग झालं तेव्हा पण मी MPCBला सांगितलं की जर तुम्ही CETP लावला नाही काही नाही तर NOC कसं देता या कंपनीना चालू ठेवायला. आणि पूर्ण नदी अशी हे झालेली आहे. बोला. ऑनलाईन महाराष्ट्राच्या पोल्युशनचं रिपोर्टही बघा, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या याच्यामध्ये माझ्या तळोजा एमआयडीसीचं म्हणजे काचाड नदीचं प्रदूषण दाखवतोय. आणि विशेष म्हणजे ज्या गंमत अशी आहे का एनजीटी आणि सुप्रीम कोर्टाने एक स्पेशल त्यांना लॅब आणि प्रायव्हेट थर्ड पार्टीचे लॅब म्हणून टेस्ट करायला सांगितलंय. परंतु ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि लॅब मधून तरी सुद्धा त्यांना ते तेवढा मोठा रिपोर्ट मिळतोय मॅडम. त्यांचाच कॉन्ट्रॅक्टर त्यांचा ठेकेदार तरी सुद्धा त्यांना ते प्रदूषण मिळतोय. कारण त्यांना माहिती आहे का मी स्वतः स्कूल माझ्या नदी समोर स्कूल आहे पजोमात्रे विद्यालय म्हणून. त्या पजोमात्रे विद्यालय लॅब मध्ये मी विद्यार्थ्यांना तो पाणी 8 दिवसामध्ये चेक करायला होतो जेणेकरून त्यांना सायन्स मधून मार्गदर्शन दिला जातोय का कशा पद्धतीने आपल्या भागात पाण्याचा मातीचं नियोजन होतोय, पाण्याचं गुणमात्र pH BOD COD कसं येतोय या पद्धतीने त्यांना सुद्धा चालू केलंय मॅडम. मी काय करणार. खूप छान. आपण आता बाकींचं पण ऐकून घेऊ आणि नक्कीच आपण याच्यावर आता म्हणूनच आपण एक सेपरेटली असा एक मीटिंग घेतोय की आपण आता काय करायला पाहिजे विशेष कोकण रिजनसाठी त्याच्यासाठीच मार्गदर्शनसाठीच आपण आज तहसीलदार वेळ देत नाही. बरोबर. आता 5 मिनिटं राहिले आहे अरविंद, आता 5 मिनिटं राहिले. थोडासा आपण अनिल कांबळे आणि निखिल काशिवले पण आहेत त्याच्या थोडासा ऐकू. कारण सगळे काय होतं की टाइम प्रमाणे जर सगळे जॉईन झाले ना तर खूप छान डिस्कशन होऊ शकतात. पण सगळे अर्धा तास 1 तास असं लेट येतात आणि मग आपल्याला वाटतं की चान्स पण त्यांना दिला नाही म्हणून. तर निखिल जरा 2 मिनिटात तुझ्या पण इश्यूज सांग. आणि हा जो जर सपोज आपण डिस्कनेक्ट झालो 5 मिनिटानंतर परत याच्यावर यायचं पण 15 मिनिटं ठेवून मग आपण बंद करू. तर आता निखिल काशिवले सांगा जरा. निखिल काशिवले. हॅलो. नमस्कार. नमस्कार. यांचे सगळ्यांचे इश्यू ऐकल्यानंतर भाषा नदीवरचे इश्यू हे कमी वाटतात म्हणजे एकदम निग्लिजिबल आहेत असं वाटतात मला ते. आणि आपण ते डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो कारण की आताच ते पुन्हा नव्याने होत आहेत आणि ह्या एवढ्या तज्ञ लढाऊ व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन आपल्यासाठी माझ्यासाठी तरी फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. आणि मॅडम आपले ते छोटे छोटे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण योग्यरित्या तुमच्या मार्गदर्शनाने
प्रॉपर फॉलोअप वगैरे अधिकाऱ्यांना किंवा होतोय, पण निखिल आपल्याला थोडासा, कारण काय होते सगळ्या ठिकाणी मी बघतीये की आपला कसलाही टीम म्हणजे 1-2 आपल्याबरोबर असे टीम मेंबर्स असायला पाहिजे. जर आपण कामावर गेलो तर त्यांनी तरी फॉलोअप घ्यायला पाहिजे. आता तुला माहीत आहे मी बार ते हवारेला पाठवली आहे सगळं व्हिडिओ वगैरे. तारमाळे आपल्या एवढा तळमळ करून सगळं पाठवतो करतो, पण त्याच्यावर काही अजूनपर्यंत ॲक्शन झालेला नाही आहे. कारण आपल्याला सतत फॉलोअप करायलाच पाहिजे. तर ते जरा फॉलोअप कर. आणि आता मी एक नेक्स्ट टू नेक्स्ट वीकला तिथे व्हिजिटसाठी पण मी सांगितले हवारेला पूर्ण मला इन्फॉर्मेशन देऊन मग आपण करूया तिथे. तर पोल जे आहे आपले वनविभागची ACF तिने मला सांगितलं आता ते पूर्ण भरतीचं काम चालू आहे, काहीतरी हजारोंवर पोस्ट भरलं जातं आहे. तर पूर्ण फेब्रुवारी एंडपर्यंत त्यांच्या ती हे चालू आहे भरायचं. तर त्याच्यानंतरच आपलं काहीतरी व्हिजिट होईल आपल्या रिजनला. तर आपला कसं मीटिंग होऊ शकेल त्याच्या बाबतीत पण जरा बघ. तर प्रशांत परांजपे आणि अनिल कांबळे कोण बोलणार? प्रशांत परांजपे, अनिल कांबळे तुम्ही अनम्यूट केलं आहे, बोला जरा. तुमच्या कुठली नदी आणि तुमचा इशू? अनिल कांबळे. येस प्रशांत परांजपे तुम्ही बोला. आवाज येते का? माझ्याकडे चालूच नाही होते. नाही ठीक, आवाज येते तुम्ही बोला. तुमचं चालू झालं असता प्रशांतजी, चालू झालं तुमचं, तुम्ही बोलू शकता आता. नमस्कार, मी जरा खूप उशिरा जॉईन झालोय काही कामानिमित्त, पण एकंदरीत सगळ्यांचे प्रश्न हे एकच आहेत आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं. नदीचं नाव सांगा आधी तुमच्या एरिया आणि नदीचं नाव सांगा आधी. मी प्रमुख नदीवर काम करत नाही, छोट्या नद्यांवर काम करतोय. असू द्या, छोटा असू द्या मोठा असू द्या, नदीचं नाव सांगा. जोग नदी असं नाव आहे त्या नदीला. गुड. आणि ती पावसाळी नदी आहे आणि ती संपूर्णतः अरबी समुद्राला अंजरले खाडीला जाऊन मिळते. या ठिकाणी प्रदूषणाचा प्रश्न हा सगळीकडे आहे, तशाच पद्धतीचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत तेच इथेही आहेत, त्यामुळे ते रिपीट करण्यात अर्थ नाही, कारण प्रशासन ढिम्म आहे. आणि शाहनवाज शाह याच्या आधी बोलले असतील, पण रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा दाद मागूनही या बाबतीत कुठलीच सभा ही घेतली जात नाही. याकरता थोडाफार काही वेगळ्या पद्धतीने करता आलं, कारण आता जलसाक्षरता अभियान मी 2019 पासून करतोय आणि जलसाक्षरता अभियानामध्ये अनेक टप्पे आहेत. मी जलप्रेमी आहे, जलदूत आहे, जलसेवक आहेत. दुर्दैवाने याची कुठलीही नियुक्त्या न झाल्यामुळे कामात खूप अडथळे येतात आणि ही नियुक्ती तुमचा म्यूट झालाय, माईक म्यूट झालाय.